मॉर्निंगची वेळ आहे, मॉर्निंगचे 10 वाजलेले आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर या वेळेत मी काय करत आहे तर बॅग पॅकिंग करत आहे. व्हिडिओ तुम्हाला थोडीशी लेट येत आहे, जसं तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघत आहात. आमचं दोन्ही ठिकाणातलं दर्शन झालेलं आहे, पण हा व्हिडिओ तुम्हाला आणखीन घरातनंच येत आहे. आणखीन मी तर टूरला जायला म्हणजे सगळी तयारी करण्यामध्येच लागलेले आहे, कारण 2-3 दिवस इतके बिझी गेले ना, मला थोडासाही वेळ भेटलेला नाही आहे. आणि यावेळी ती व्हिडिओला बाईसवर देताना इतका गोंधळ चालू आहे ना, इतका गोंधळ एसटीमध्ये चालू आहे. सगळ्यांचं आपापलं चर्चा चालू आहे, आपापली मीटिंग चालू आहे, गाडीचा आवाज वेगळाच येत आहे. अशामध्येही मला तुम्हाला व्हिडिओ पोहोचवायचे आहेत, तरी पण 2 दिवसाचा गॅप झालेला आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. तर इकडं भाकरी तरी आम्ही या मोठ्या पोत्यामध्ये पॅक केलेल्या आहे. समजा म्हणजे खूप साऱ्या मी बनवल्या, कशा पद्धतीने बनवल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. दसम्या बनवल्या, ते पण पॅक करून घेतलेल्या आहेत. भजी इकडं मी गार होण्यासाठी मोठ्या पातल्यात काढलेली आहे, ते पण मला एका डब्यामध्ये पॅक करायचे आहे. परत इकडं रवा लाडू बनवलेत मी, ते पण एका अशा डब्यामध्ये मी घेतलेले आहेत. परत हे सगळं मी आवरतच होते, तितक्यात ताई आणि बाबा आलेले आहेत. म्हणजे कालच या म्हणलेलं होतं, पण त्यांच्या घरी कामं, घराकडे कोणी नाही ताईच्या. त्यांचंही थोडंसं असं आहे ना की म्हणजे स्वयंपाक वगैरे करून ठेवले त्याचं. परत शेताकडचं कसं आहे, कुत्रे आहेत शेतामध्ये, मग त्यांच्यासाठी भाकरी म्हणजे 3 ते 4 कुत्रे आहेत, मग त्यांच्यासाठी भाकरी वगैरे हे सगळं ताईनं करून ठेवून आलेलं आहे. परत भाऊ योगेश आहेत घरी, त्यांच्यासाठी सगळं जेवण खाण्याची व्यवस्था आजची म्हणजे एका दिवसाची केलेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी आता 4-8 दिवसाचा तरी टूर आहे आमचा. मग आता ते स्वतः काही करून खातील किंवा कोणाला तर सांगून आले असं म्हणत होते, पण 8-9 दिवस कोण देणार आहे ना, शेजाऱ्यांचं त्यांचंही काहीतरी असतं ना अडचण वगैरे. मग 2 दिवस कोणीतरी देईल, मग त्यानंतर भाऊच काहीतरी करून म्हणजे भाऊ आणि योगेश आहे दोघंजण. तर तिकडं सगळं त्यांनी आवरून सांगून वगैरे आलेले आहेत. म्हणजे कुठंतरी एक 4-5 दिवसासाठी किंवा 8-9 दिवसासाठी आपल्याला जायचं आहे. खूप मोठा प्रश्न आहे की घराकडले कसं होणार, कोण काय खाणार, कोण कसं करणार. खूप टेन्शन असतं आपल्याला. पुरुषांचं तसं नसतं, निवांत जातात. 8 दिवसासाठी काय 1 महिन्यासाठी गेले ना, निवांत निश्चिंती राहतात, कारण आपण घराकडे असतो. पण जेव्हा आपल्याला जायचं असतं ना, त्यावेळेस सगळ्यांना टेन्शन येतं की काय होणार, म्हणजे खूप जास्त टेन्शन तर आपल्यालाच असं तसंच आहे. असं ताई आलेले आहेत, आल्यानंतर पाय धुवायला पाणी दिलं. सोनाला म्हणलं की चहा कर. तोपर्यंत आम्ही इकडं काय काय आवरलं मी ते ताई बघत आहेत, आणि त्या पण काय काय आवरल्या. म्हणजे म्हणत होत्या की एक मोठं पोतच पॅक करून आणलेलं आहे त्याने, भाकरी वगैरे सगळं जसं मी केलं आहे तसंच ताईनं पण केलेलं आहे. आणि तिथंच गॅरेजमध्ये ठेवणार आहे त्यांच्यापाशी, म्हणजे तिथूनच गाड्या जाणार आहेत. तिकडं काही येणार नाहीत घराकडे, म्हणून इकडं आणलेलं नाही, तिकडं जेवून पाठवलेले आहेत. आणि बाबा इकडं त्यांचे कपडे वगैरे म्हणजे एक जोड मी कपडे घेतलेले आहेत, तरी पण बाबा इकडं आणखीन त्यांचे कपडे, स्वेटर वगैरे हे सगळं घेत आहेत. म्हणजे थोडंफार मी घेतलं. बॅग पॅक झालेली आहे कालच मी, कारण आज गोंधळ होणार होता म्हणून मी सगळं कालच आवरलेलं आहे. आणि आता इकडे मी भजी एका छोट्या डब्यामध्ये पॅक केलेली होती, पण त्या डब्यामध्ये ते बसत नाही म्हणून एक मोठा डब्बा घेतलेला आहे, आणि या डब्यामध्ये मी भजी भरत आहे. सगळ्या वस्तू व्यवस्थित गार झाल्यानंतरच मी डब्यामध्ये सगळं भरत आहे. परत इकडे बाबा लागलेले त्यांच्या कामामध्ये, म्हणजे 10-15 दिवस झाले बाबा ताईकडेच आहे. तर कुठं काय ठेवलं ते भेटत नाही आहे त्यांना, आधार कार्ड वगैरे हे ते सगळं शोधत होते ते नेण्यासाठी. परत इकडे भजी वगैरे मी घालत आहे. म्हणजे थोडंफार मी आवरलं, थोडंफार आवरायचं आहे. म्हणजे खूपच गोंधळ झाला. कालपासून तयारी करत आहे, तरी पण घाई गडबड झाली. हे म्हणत होती की 10 वाजताच गाडी येणार, पण आता 10 वाजता आलेली नाही, गाडी आलेली 3 वाजता आलेल्या होत्या एसट्या, कारण यायला वेळ झालेला होता. जे म्हणतात बघा ट्रॅव्हल्स, तशाच गाड्या होत्या, आणि ते यायला थोडासा म्हणजे वेळच लावले त्यांनी, म्हणजे दुसऱ्या गावून येणार होते असं म्हणत होते. त्यामुळे 3 वाजले त्यांना येता येत, आणि सगळ्यांचं आवरायचं होतं. म्हणजे फक्त आम्ही जाणार नव्हतो घरचे, इथले खूप जण आहेत, सगळेजण आम्ही जात आहोत. म्हणजे 2 गाड्या आहेत, तर त्यांचं पण आवरलं पाहिजे, सगळे एकत्रच निघणार होतो. आमचं थोडंफार आवरलं, थोडंफार आवरायचं आहे, आणि त्या ताईंचं पण थोडंफार आवरलेलं आहे. तर बघूया आता सगळेजण केव्हापर्यंत रेडी होऊन घरातनं बाहेर पडतात, कारण बायकांना घरातनं बाहेर पडायचं म्हणलं खूप मोठा गोंधळ असतो की काय काय आवरायचं आणि काय काय नाही, कोण खाल्लं, कोण पिलं, कुठं काय वस्तू ठेवल्या, कशा ठेवायच्या, घराकडे कोण राहणार, सोबत कोण येणार, खूप गोंधळ असतो. तर ताईला इकडे रव्याचा लाडू दिलेला आहे खाण्यासाठी, खूप छान टेस्टी बनलेले आहेत. कशा पद्धतीनं बनवलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. म्हणजे तुम्ही एक 8-9 दिवसाचा टूर आहे, कशा पद्धतीनं खाण्यापिण्याच्या वस्तू आपल्याला सोबत घ्यायच्या आहेत, कशा पद्धतीने बॅग पॅक करायची आहे, पूर्ण शेअर केलेलं आहे मी. म्हणजे थोडीफार हेल्प होईल, ज्या ताईंना माहिती नाही त्यांना थोडीफार हेल्प मदत व्हावी म्हणून. तर इकडं सगळे एका बॅगमध्ये कपडे मी पॅक केलेले आहेत, आणि जे खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत ना सगळ्या एका पोत्यामध्ये, कारण 8-9 दिवसाच्या टूर आहे, त्यामुळे थोडंसं जास्त प्रमाणात मी केलं. आणि तिथं पण संघ आम्ही सगळं घेतलेलं आहे सोबत, तिथंच आम्ही स्वयंपाक करून जेवण करण्यासाठी, म्हणजे खूप जण आहोत ना त्यामुळे. आणि तुम्हाला तर यावेळेत गाडीचा आवाज खूप जास्त येत आहे, माझ्यापेक्षा जास्त, त्याला थोडंसं इग्नोर करा. कारण यावेळेमध्ये कसं आहे ना, आता मी घरात नाही आहे, बाहेरही तर शांतता तर नाहीच नाही, कारण खूप जण आहोत आम्ही. सगळ्यांचा आपलं आपलं गोंधळ दिवसभर चालू असतो. मला व्हिडिओला व्हॉइस ओव्हर द्यायला
वेळच भेटत नाही असं झालेलं आहे. आता पण तसंच आहे, सगळ्यांचा गोंधळ चालू आहे. मी एकटीच बसून व्हिडिओला व्हॉइस ओव्हर देत आहे, तरी पण त्यांचा आवाज खूप येत आहे यामध्ये, तर थोडंसं इग्नोर करा. आणि एकच म्हणेन, व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा. घर बसल्या तुम्हाला सगळ्या देवांचे दर्शन होत आहेत. म्हणजे आज आम्ही म्हणजे व्हिडिओ तुम्हाला थोडेसे लेट आहेत, इतका गोंधळ झालेला मात्र, पण मी शॉर्ट व्हिडिओ पाठवलेला आहे की आम्ही कुठल्या देवस्थानी गेलो, तर तिथला थोडाफार मी शॉर्ट व्हिडिओ पाठवलेला आहे. लॉंग व्हिडिओ पण येतील तुम्हाला, दररोज व्हिडिओ बघत राहा. व्हिडिओ न चुकता मी पाठवायचा प्रयत्न करत आहे, तरी पण 2 दिवसाचा गॅप झालेला आहे, कारण थोडासा गोंधळ चालू होता इकडं. त्यामुळे थोडीशी चुकामुक पण झाली होती गाड्यांची. म्हणजे 2 गाड्या निघाल्या, एक गाडी समोर गेली आणि आमची गाडी जी आहे ना ती मागच राहिलेली होती, तर थोडासा गोंधळ चालू होता त्यामुळे. तर इकडं बॅगा तर पॅक झाल्या आणि दिनेश पप्पा आज म्हणजे तिकडेच टिफिन मी दिलेलं नाही आहे, घरी आलेले आहेत जेवण करायला. म्हणजे थोड्या वेळात आम्हाला निघायचं आहे, तर यांना आम्ही अगोदर जेवायला वाढलं आणि देवपूजा सोनाला आज केलेली आहे. आणि आज आहे रथसप्तमी, तर सगळ्यांना रथसप्तमीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. तर आज रथ काढून पूजा केली जाते. तर इकडे ताईला म्हणलं की तुम्ही पूजा वगैरे करा, तोपर्यंत मी बाकीचं सगळं आवरून घेते. तर ताईनं रथ काढले, सगळ्यांनी मी आरती करून घेतली, अक्षदा वाहिली, आम्ही सगळ्यांनी देवाचे दर्शन करून घेतले. मग नंतर आमचं जेवण पण झालेलं आहे. दिनेश गेला होता गॅरेजला, तर आता तो पण आलेला आहे. आणि आंघोळ केलेलं नाही आज, म्हणजे रविवारचं असंच असतं, ज्या दिवशी संडे आहे त्या दिवशी आंघोळीला मात्र सुट्टी असते दिनेशच्या. तर जबरदस्ती दिनेशला मी आंघोळ घातली, म्हणत होता मग मी निवांत करेन, मी दुपारी करेन. पण आता आम्ही थोड्या वेळात जायला निघणार आहोत, मग कधी करणार आंघोळ. तर दिनेशची आंघोळ झाली, त्याचं जेवण खाणं झालेलं आहे आणि तो गेलेला आहे आता परत बाहेर. आणि इथं आम्ही गेलो होतो बाहेर, म्हणजे ताईला कानातले वगैरे घ्यायचे होते. आणि माझ्यासाठी मी आज रेडीमेड जे मार्केटमध्ये भेटतात ना तसे कानातले घेतलेत. कधीच असते कानातले मी घातलेले नाहीत, आज पहिल्यांदा घालत आहे, कारण आता लांबला प्रवास आहे. ताई तेच म्हणत आहेत, जे तुमच्याकडे दागिने आहेत ते सगळे काढून ठेवा, ते काहीच घालू नका. आणि जे माझ्याकडे म्हणजे जे आम्ही घेतलेले आहेत, आता आणलेले आहेत जनरल स्टोअर्समधून, ते घालायला लावलेले आहेत आणि तेच मी घातलेलं आहे. तर असे झुमके आहेत, छान आहेत, म्हणजे मोतीचे हे झुमके आहेत ते मी घातलेले आहेत. आणि ताईला पण ड्रेस घ्यायला दिलेला आहे मी, म्हणजे असे 2 ड्रेस मी खरेदी केलेले आहे, एक ताईला दिलं आणि एक मी घातला. अगोदर तुम्ही जसं बघितलं माझ्या अंगावरती हा ड्रेस होता कॉपी कलरचा, मग त्यानंतर रेडवालं मी घातलेला आहे, कारण थोडंसं काय नाही असं जे गळा तुम्ही बघू शकता कॉलरचा आहे, आणि मला वाटलं ते ताईला सूट करेल की नाही, म्हणून मी परत ते घातलं आणि ताईला माझ्या म्हणजे मी जे घातलेलं होतं ते दिलेलं आहे. तर ताईनं ते घातलं आणि मी हे घातलेलं आहे. आणि याची ओंगी थोडीशी अशी आलेली आहे, म्हणजे अशा पद्धतीनं वेगळी दिलेली आहे. तर फायनली आमचं सगळं आवरलेलं आहे. आता टायमिंग सांगितलं तर मॉर्निंगचे 11:30 वाजलेले आहेत. दिनेशचे पप्पा म्हणत होते की आता थोड्या वेळानं गाडी येईल, या नादामध्ये आमचं जेवणच झालं नाही आज. म्हणजे आम्ही मॉर्निंगला थोडंफार जेवण केलं पूजा वगैरे झाल्यानंतर, म्हणजे 9:30-10 वाजलेले होते त्या वेळेमध्ये. आणि हे म्हणत होते की तेव्हापासून तेच म्हणत आहेत की आता थोड्या वेळात गाडी येईल, सगळं आवरून घ्या. पण ते गाडी आली 3 वाजता आणि आम्ही जेवण काही केलेलंच नाही आहे. तिथं गेल्यानंतर आमचं जेवण रात्री 9 वाजता झालेलं होतं. तर असं झालेलं होतं आजच्या दिवशी, म्हणजे कुठेतरी जायचं तर असंच चालू असतं ना, तसंच झालेलं होतं. त्यांना पण टायमिंग तितकं माहिती नव्हतं, कारण ते गाड्याच्या यायला वेळ केला. तर दिनेशचं सगळं आवरलेलं आहे, जेवण खाणं झालेलं आहे आणि बॅगा खूप साऱ्या झालेल्या आहेत. तर दिनेश म्हणत आहे की 1-2 बॅगा मी सोबत घेऊन जात होता, गॅरेजला जात आहे, तर कारण गॅरेजला म्हणजे तिकडंच गाड्या येणार, तिकडचेच आहेत सगळेजण, म्हणून तिकडंच गाड्या थांबणार, तिकडे घराकडे येणार नाहीत. तर एक वस्तू घेऊन जात आहेत, म्हणजे दिनेश पप्पा जातेवेळेस 2 बॅगा घेऊन गेले, दिनेश जातेवेळेस 2 बॅगा घेऊन जात आहे. आता आम्ही आणखीन एक बॅग तयार केलेली आहे. तेच म्हणत होते खूप साऱ्या बॅगा जमा करू नका, कारण न्यायला आपल्यालाच अवघड होणार आहे. तरी पण बघा आता म्हणजे 8-9 दिवसाचा टूर म्हटल्यानंतर काय न्यायचं थोडासा विचार पडतोच ना, तसं झालेलं आहे. मी साड्याही घेतल्या, ड्रेसही घेतले, ताईनं पण साड्या आणल्या, ड्रेस पण आणलेले आहेत. परत खाण्यापिण्याच्या वस्तू खूप साऱ्या झाल्या, त्यामध्ये बाबांचे कपडे, यांचे कपडे. तर इकडं बॅगा किती झाले, 5 बॅगा तरी भरलेल्या आहेत छोट्या, आणि एक पोतं, आणि ताईनं पण एक पोतं आणलेलं आहे तिकडून पॅक करून. तर इतकं सगळं भरलेलं आहे. तर दिनेश पप्पा तेच म्हणते, काय भरला तुम्ही, किती दिवसासाठी जात आहात, 1 महिन्यासाठी जात आहात का 2 महिन्यासाठी, जे इतकं सगळं घेतलेलं आहे. तरी पण लागतंच ना, आता पुरुषांना तितकं चेंज वगैरे करत नाहीत, पण आपण करत असतो कुठेतरी जायचं म्हणल्यानंतर, त्यामुळे थोडंसं जास्तच आम्ही घेतलेलं आहे. तर झालेली आहे आमची सगळी पूर्ण पॅकिंग झालेली आहे. तयार होऊन आम्ही थोडा वेळ असंच बसलो बोलत, तरी पण दिनेशच्या पप्पांचा पत्ताच नव्हता. मला वाटलं कुठल्या तरी कामात अडकली की काय, कारण जेव्हाही कुठं जायचं आहे किंवा काहीतरी कामं आहेत त्यावेळेस ना खूप असं असतं ना की ते कामांचं अगोदर असतात, नंतर बाकीची कामं करत असतात. मला वाटलं हे कामच करत बसले, पण नाही, ती गाड्याच आणखीन आलेल्या नाही आहेत, त्यामुळे ते यायला लेट करत आहेत. आणि इकडे बाबांचं चालू आहे की सगळेजण आपण पायी जाऊया.
तरी पण आम्ही जाऊ, पण तिथं गाड्या आणखीन आलेल्या नाही, तर जाऊन थांबायचं कुठं हा प्रश्न मला पडलेला होता. तरी पण बाबा ऐकत नाही, ते बॅग घेतले आणि जायला चालू केले. थांबा मी म्हणत आहे, ताई म्हणत आहेत, तरी पण म्हणत आहेत नाही आता आपण जाऊया आणि तिथं जाऊन थांबूया. त्यांची घाई गडबड चालू आहे. तरी पण आता दिनेश पप्पा येईपर्यंत आम्ही वेट करू, कारण आता जाऊन कुठं थांबणार. आणि कसं इकडे यायला 2-4 वाटा आहेत. आता आम्ही या वाटानं जाईन तर ती तिकडच्या वाटानं मग आमची गाठाभेट होणार नाही, मग परत ते चिडचिड करतात. म्हणून आम्ही थोड्या वेळ इथंच थांबलेत. बाबा गेलेत गॅरेजला ते बॅग वगैरे घेऊन. दिनेश पण तिकडंच आहे. सोनलचं चालू आहे, सगळी कामं सोनलच आवरलेली आहेत. कपडे धुवायचे, भांडे आहेत, म्हणजे रोजची कामं मी काहीच केलेली नाही, सगळं सोनल आवरत आहे. 2-3 दिवस झाले सोनल माझ्याकडे आहे. सगळ्या कामामध्ये तिची मदत झाली आणि आता पण ती सगळं आवरत आहे. मी फक्त रेडी होऊन माझं इकडे तिकडं म्हणजे सुरबुर चालू आहे माझी, म्हणजे जाईपर्यंत आपली कामं काय हातातली सुटत नाही, सगळं आवरावर चालूच असते. तसंच झालेलं आहे. एक वेळा घरातनं बाहेर पडलो की तेव्हा जी कामं आपली घरची थांबतात तसं आहे, म्हणजे प्रत्येक लेडीजचं असंच असेल मला वाटतं. तर इकडं सगळंच आवरलेलं आहे. आता भांडे कपडे हे सगळं आहे. सोनल म्हणत आहे की ताई मी निवांत करेन दिवसभर, तुम्ही जावा आता. तर आता टायमिंग सांगितलं दुपारचे 12:30 तरी वाजलेले आहेत. तर हे म्हणत आहेत आत्ता गाड्या आलेल्या आहेत. तर आता बघूया आणखीन तिथं किती वेळ लागेल काय नाही. तर स्वेटर काय मी बॅगमध्ये भरले आहेत, कारण खूप स्पेस धरत होते म्हणून हातात घेतलेले मी एक, ताई एक, आणि इकडं पर्स वगैरे सगळं आम्ही घेतलेलं आहे. तर आता आम्ही जायला निघालेलो आहोत देवस्थानी, म्हणजे प्रयागराजला. आणि इकडे शिरूचं बघू शकता तुम्ही. मी जसं जात होते ना त्याचा आरडावडा चालू आहे, आमच्यासोबत पाठलाग करत आहे. म्हणजे आजच नाही, कधीही मी बाहेर पडो त्यावेळेस शेरूचं असंच चालतं. मी जाईपर्यंत म्हणजे त्या बसमध्ये एस टी असो किंवा काही वाहन असो, त्या वाहनमध्ये बसजोपर्यंत माझ्यासोबत असतो. मग त्यानंतर कसं बसं त्याला मी दूर करते. खूपच शेरूचं वेगळंच हे झालेलं आहे आजकाल. कुठंच बाहेर मला जाऊ देत नाही असं झालेलं आहे. तर थोड्या वेळ तिथवर आला, मग नंतर गेलेला आहे. मग त्यानंतर आम्ही गेलेलो होतो अंबाबाईच्या मंदिरामध्ये आणि तिथं आरती झाली. नारळ ओवाळला, आम्ही देवीचे दर्शन केले. म्हणजे सुरुवात आमची देवदर्शनापासूनच झालेली आहे आणि मगच आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलेलो आहोत. तर इकडे 2 ट्रॅव्हल्स आहेत असेच सेम. तर एक ट्रॅव्हल्समध्ये बसले सगळे आणि पूर्ण ग्रुपचा फोटो व्हिडिओ सगळा बनलेला आहे. म्हणजे चुकामुक झाली किंवा कोणी विसरलं तर सगळ्यांची म्हणजे एक आठवण राहून सगळ्यापाशी फोटो दिलेले आहेत. म्हणजे सगळे एकमेकांना बघत राहावं, इतका ग्रुप आहे इतक्या जणांचा आमचा. तर किती आहोत तर एका ट्रॅव्हल्समध्ये 13 जण आणि एका ट्रॅव्हल्समध्ये 13 जण, म्हणजे ड्रायव्हरला सोडून इतके आम्ही सगळेजण आहोत. म्हणजे थोडासा स्पेस जास्तच ठेवलेला आहे, जास्त आम्ही घेतलेलं नाही आहे. कारण बघा आता लांबला प्रवास तर बसणं उठणं झोपणं वगैरे सगळे यामध्ये, म्हणजे अर्धं ट्रॅव्हल्स यामध्ये बेड आहे आणि अर्ध्यामध्ये चेअर आहेत, बसण्यासाठी सीटा आहेत. तर हे छान झालेलं आहे. म्हणजे असं अजिबात मला अडचण वाटली नाही. अगोदर माझ्या मनात यायचं नव्हतं, इतका लांबला प्रवास कसा असणार काय नाही असा विचार होता. पण खूपच छान व्यवस्था केलेली आहे. असं वाटलंच नाही की आम्ही जात आहोत, म्हणजे असं घरात बसल्यासारखं इतकं निवांत आम्ही बसलेलो होतो. कुणाला झोप आली तर झोपण्यासाठी बेड आहेत, परत बसायचं आहे तर समोर जाऊन बसू शकतो. इतकं छान सगळी सुखसुविधा या ट्रॅव्हल्समध्ये छान आहे. तर आम्ही सगळेजण आता निघालेलो आहोत. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करताय, या सगळेजण जाऊया देवदर्शनाला. तर आता इथून पुढचे जे व्हिडिओ येतील तुम्हाला सगळे देवदर्शनाचेच येणार आहेत. तर दररोज व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडत असले तर प्लीज लाईक करा. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते. आणि हो, व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत कारण थोडासा गोंधळ चालू आहे, वेळ भेटत नाही आहे मला. कारण देवदर्शनाला गेलो तर इतकी मोठी रांग लागलेली राहते ना की ते रांग म्हणजे आम्ही देवदर्शन म्हणजे देवापर्यंत आम्ही पोहोचूपर्यंत संध्याकाळ होते. मग आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करणं, जेवण करणं यामध्येच वेळ होत आहे आणि मला वाईसवर द्यायला वेळ भेटत नाही. थोडासा वेळ भेटला तरी पण इथं इतका गोंधळ आणि इतका आरडाओरडा गर्दा सगळ्यांचा चालू असतो ना, कारण 4 चौघात आपण असलो ना थोडंसं शांतता भेटणं कठीणच आहे यामध्ये, कारण सगळ्याचं आपापलं मीटिंग चालू असते. तसं झालं त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला थोडेसे लेट पण येत आहेत आणि 2 दिवसाचा गॅप पण झालेला आहे. तरी पण प्रयत्न करेन मी दररोज तुम्हाला व्हिडिओ वेळेत पाठवण्याचा. पण हा जो व्हिडिओ येत आहे ते तुम्हाला रात्री येईल. तर प्लीज व्हिडिओला जरूर बघा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. तर आता फायनली आमचा प्रवास चालू झालेला आहे. म्हणजे कमलनगरहून आम्ही देवीचं दर्शन करून आलेलो आहोत आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जाऊन पोहोचलो माहूरला. म्हणजे माहूरमध्ये रेणुका देवीचं मंदिर आहे, तिथंच आम्ही दर्शनाला आलेलो आहोत. तर इकडं गाडीमध्ये मस्त एन्जॉय करत आम्ही जात आहोत. छान वाटत आहे. म्हणजे घरामध्ये कशी आपली धावपळ चालू असते ना, आणि एक वेळा घरातनं बाहेर निघालो की इतकी निश्चिंत, खरंच बघा खूप निश्चिंत वाटत होतं मला. कसली धावपळ नाही, कसलं काही नव्हतं, एकदम निवांत वाटत होतं. तर आलेलो आहोत निवांत, आम्ही वातावरणाचा एन्जॉय घेतला. आमचं बोलणं चालणंही चालू होतं. घरामध्ये धावपळ करत दिवस कसा जातो अजिबात कळत नाही आहे. पण
जसं प्रवास चालू झाला इतकं छान मला वाटत होतं, खरंच खूप छान वाटत होतं. नंतर आम्ही चहा प्यायला घेतला आणि परत आमचा प्रवास चालू झालेला आहे. तर रात्रीचे बघा 9-10 वाजलेले होते आम्हाला रेणुका देवीच्या मंदिरला पोहोचायला. तर इकडचं जे एरिया जे आहे ना ते पूर्ण डोंगरी आहे, म्हणजे पूर्ण पहाडातून हा रस्ता बनलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये रेणुका देवीचे दर्शन जरूर करा. आता यासोबत या व्हिडिओ इथेच एंड करते.